संपूर्ण क्षेत्ररक्षक मैदानामध्ये साई स्पोर्टने सजवलेला आहे। दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। तर विनंती असेल चला लगेचच सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। बोरशेती गावचा सुपरस्टार बाली भाकरे आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजून एक ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील बोरशेती गावचं वलंकित नाव मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बांगर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। निर्धारित 4 षटकांची लढत आहे। पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं ओवी स्पोर्ट क्लब आयोजित या खासदार चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे। बिरवाडीचं गाव या शहापूर तालुक्याचं नाव आता टेनिस क्रिकेटच्या पटलावर झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक दमदार आयोजन, एक दमदार नियोजन आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी टीमचं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। A1 जोडी बोरशेती गावची आज नीरज स्पोर्ट आसनगावसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। एका बाजूला बाली बागरे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन बांगर। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे। साई स्पोर्ट संघ ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या वेळेस स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवर तयार आहे। P1 चं षटक गगनवेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदतो प्रभू शिवराया। जाव्या मैदानाच्या आत पहिला चेंडू पॅडवर वाजवतोय। पंचांकडे खूप मोठं अपील होतं, पंचांचा मात्र नकार येताना पाहायला मिळेल। एक सिंगल आली आहे। इथे पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला। मला वाटतं लेग बिपर साठी रिव्ह्यू नाहीये, लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल आली। इथे संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बाली एक धाव फलकावर, नीरज स्पोर्ट आसनगाव आपला अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे साई स्पोर्टच्या विरोधामध्ये नीरज स्पोर्ट। आनंददादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे। दुसऱ्या बाजूला नीरज स्पोर्ट नीरजी बोंबे साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटचा थरार पाहिलेलं स्वप्न आज आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहे। गोलंदाज तयार श्रावणचा हा चेंडू वेगाने टाकलाय। पंचांचे दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने नीरज स्पोर्ट आसनगाव धावफलकावर 2 धावा आहेत। 12 संघ इन ऍक्शन मध्ये तालुका क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। ते कशा प्रकारचा खेळ होतो ते आपल्याला पाहायचं। बाली आणि अर्जुन बोरशेतीसाठी खूप चांगलं कार्य राहिलं आज नीरज स्पोर्ट साठी। श्रावण तयार आहे। इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे। फटक्यामध्ये वजन, धाबा मिळतील अर्धा डझन। ह्यूज सिक्सर षटकार। एक जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल। फुलर लेनचा चेंडू होता, पिक केला आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। एक मॅक्झिमम अर्जुन बांगरच्या पाठमधून श्रावण डोंगरेवर केलेलं हे आक्रमण। दादा खाडे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। वेलकम दादा, तुमचंही सहर्ष स्वागत आहे। अर्जुनच्या पाठमधून एक जबरदस्त फटका। UTC लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले, त्यांचंही सहर्ष स्वागत करू। एक दमदार फटका अर्जुनच्या पाठमधून। श्रावण तयार आहेत। श्रावणचा बॉल, इथे फटका दमदार आहे। लॉंग आपला चेंडू सीमारेषा ओलांडेल। छत्रपतींचा छावा, 6 धावा षटकार। एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अर्जुन बांगर मॅन फ्रॉम बोरशेती, त्याच्या पाठमधून आलेले हे 2 बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले। संघाची धावसंख्या नीरज स्पोर्ट आसनगाव 14 धावा आहेत। गावासाठी चांगले कार्य केलेले खेळाडू तालुक्यासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तालुक्यासाठी चांगले केलेले खेळाडू जिल्ह्यासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत। आणि आज तालुका हाप एक दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते करत असताना। अर्जुन बॅक टू बॅक 2 षटकार खेळले। धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा, 14 ऑन द बोर्ड। क्रिकेटचा थरार साई स्पोर्टच्या विरोधामध्ये नीरज स्पोर्ट टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत असफल ठरवत असताना बॅटर अर्जुन बांगर। श्रावण तयार आहेत।
इथे टाकलेला हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, दोन मोठाले फटके आले, सन्मान दिला, एक सिंगल आले, तिथे मनीष लहाने येतील, मनीषचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे, तोपर्यंत एक धाव, एका धावेच्या मदतीने नीरज स्पोर्ट्सचं अकाउंट वाढेल. इथे धावफलकावर धाव आहेत विदाउट लॉस 15 रन. नीरज बोंबे साहेब यांनी प्रस्तुत केलेला हा संघ, दुसऱ्या बाजूला आनंददादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला संघ साई स्पोर्ट शहापूर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही शहापूर तालुक्यातील वलांकित खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावर. श्रावण तयार आहेत. श्रावणचा चेंडू बालीच्या पाठमधून हवाई सफर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय सीमारेषेचा सफर, खासदार ट्रॉफी, सिक्सर. धाव संख्या सध्याच्या घडीला वेग पकडताना पाहायला मिळते. 21 धावा, 3 चेंडू मध्ये 13 केल्यात अर्जुनने, 2 चेंडू फेस केलेत बालीने, त्याने धावा बनवल्या 6. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे बालीने नकार दिलाय. 2 धावा येतील लेग बाईच्या रूपानं. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट आसनगाव, नीरज बोंबे यांचा संघ विदाउट लॉस 23 ऑन द बोर्ड. संधी देऊया डीजेला. आकाश पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत नीरज स्पोर्ट्स साठी, आणि स्पेशली अर्जुन आणि बाली बागरेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा सितारा, ज्याने या शहापूर टेनिस क्रिकेटचं नाव संपूर्ण देशभरामध्ये करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला, तो जयदीप बोंडिवले जेडी या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू. इथे टाकलेला हा चेंडू हळभर पद्धतीने फटका खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील बॉलवर आधी, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या नीरज स्पोर्टची जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. जेडीचं षटक महत्वाचं राहील, कारण एका बाजूला पहिल्या षटकामध्ये हाबी होत असताना नीरज स्पोर्ट शहापूर हा संघ पाहायला मिळाला. या षटकामध्ये ब्रेक थ्रूची आवश्यकता टीम साई स्पोर्टला, तर दुसऱ्या बाजूला खूप मोठं आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. चेंडू हवेमध्ये, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार, फलंदाजाने लावला जोर, आणि इथे मिळालाय 4. संघाची धावसंख्या वाढेल 28 धावा धावफलकावर. जीडी तयार आहेत. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. काव कॉर्नरला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक, जबरदस्त झेल गणेश डिंगोरेच्या माध्यमातून. फलंदाज बाली, बॅक टू द पेविलियन. एक तेरी एक मेरी, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील शहापूर तालुक्यातील अल्याने गावचा सुपरस्टार सलाम शेख मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडूवर चौकार जरूर आला जेडीच्या, परंतु जेडीने प्रत्युत्तर दिलं आणि तिथे कौतुक आपण गणेश डिंगोरेचं करू. एक जबरदस्त झेल त्याने पकडला. धावफलकावर धावसंख्या 28 धावा आहेत. 1 बाद 28 नीरज स्पोर्ट.
गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. जयदीपचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सलामी या खेळाडूचा राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 28 धावा आहेत. कमबॅक मैदानामध्ये करत असताना जयदीप भोंडिवले 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. एक महत्वाची विकेटही त्याने मिळवली आहे. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सलाम हळवार पद्धतीने चेंडू खेळत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 29 ऑन द बोर्ड, 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना नीरज स्पोर्ट शहापूर समोर साई स्पोर्ट शहापूर आहे. अनेक वेळा ही क्रीडा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम नीरज स्पोर्ट आसनगाव साई स्पोर्टच्या नावावर राहिला. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. आतिश भांडेला बीट करा. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार. या बॉलवर देखील धावा 4 चौका. लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर सध्याच्या घडीला 600+ प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. जशी जशी मॅच पुढे जाईल प्रेक्षक वर्गाचा प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाचे खेळाडू आहेत तेव्हा लाईव्ह चॅटच्या माध्यमातून ते प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहेत. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोटेघर गावचा सितारा गोलंदाजी मार्कवर एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून त्याची नेहमीच खासियत राहिली आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळेल. ओमकार ओमी गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर एंडवर सलाम. इथे बॅटचे चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 34 या धावसंख्येवर. 34 ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावर. मला वाटतं थोडासा इंजर्ड खेळाडू होताना पाहायला मिळतोय. विनंती असेल थोडंसं फास्ट मैदानामध्ये आयोजक कमिटी किंवा खेळाडू कक्षामधून जरी खेळाडू गेला तरी चालेल. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू स्पेसवर लागलाय का ते पाहायचंय आपल्याला. पाणी घेऊन जा ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. सलाम आणि अर्जुन हे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतायत. तालुका निहाय क्रिकेट एकापेक्षा एक भारी खेळाडू आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 12 संघ आहेत. 12 संघांमधले 12 जरी खेळाडू आपण धरले तर 144 खेळाडू आज या मैदानावर दाखल होतील. त्यांचा खेळ आपल्याला पाहायचा कशा प्रकारे राहतोय. खासदार ट्रॉफीचं हे दमदार आयोजन संपूर्ण बिरवाडीकर यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा आहे. आणि आज बिरवाडी गाव संपूर्ण शहापूर तालुका आपल्या आयोजनाच्या नावावर खूप मोठा फेमस होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. 34 ऑन द बोर्ड, 34 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं. ओमकारच्या हातामध्ये चेंडू आहे. ओमकार परटोले त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. कालच्याच दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर चषक मुरबाड ही क्रीडा स्पर्धा अंडर 25 ची जिंकली टीम गोटेघरने. परंतु आज तालुका निहाय क्रिकेट आहे. समोर अर्जुन सारखा मातबर फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू अर्जुनच्या बॅटमधून फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील निलेश बांगर. तोपर्यंत घेतलेले या 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचेल ती 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अर्जुन 6 चेंडू फेस केलेत, 20 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला 3 चेंडू फेस केलेत, ते सलामने त्यांनी धावा बनवल्या 2. 36 नीरज स्पोर्ट आसनगाव. इथे टाकलेला हा चेंडू, व्हाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. फलंदाजाच्या बॅटतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खासदार ट्रॉफी षटकार.
क्षण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. फुल टॉस होता, फ्लिक ऑफ द रिक्स, जबरदस्त फटका जो मात्र पाहायला मिळाला. अर्जुन बांगरच्या बॅटमधून षटकार आला. 42 धावा आहेत धावफलकावर. ओमीचा हा चेंडू, व्हॉट अ कॉट, कॅच ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त झेल कैलास भांडेने टिपलाय. फलंदाज अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट. पाहू शकता बॅटची एज लागली, तदनंतर सूर मारत धूर काढलाय, परंतु कॅच जबरदस्त पकडलाय तो कॅलीने. एक जबरदस्त झेल, फलंदाज फेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला तन्मय पाहायला मिळत आहे. इथे टाकलेला हा चेंडू, बॅटची एज लागली का ते आपल्याला पाहिजे. पंचांकडे खूप मोठा अपील आहे आणि ते विकेट आली. बॅक टू बॅक दुसरा हादरा देत असताना ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा झेल पकडत असताना कैलास भांडे, विकेट आली. फलंदाज बाद. कवर 3/42 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आयोजक कमिटी आणि संपूर्ण लाईव्ह कमिटी असेल, तदनंतर समालोचन कक्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत दिनेशजी बांगर यांच्या वतीनं, त्यांचे मनापासून आभार. टॉस साठी येणं गरजेचं राहील. एमडी स्पोर्ट खुटगर आणि त्यांच्या विपक्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला निर्धाव हर्ष स्पोर्ट ठुणे, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 षटक संपल्यानंतर आपण टॉस साठी संपर्क साधायचा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3/42 संधी देऊया डीजेला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोटेगर गावचा अजून एक सुपरस्टार आदी मडके गोलंदाजी मार्कवर तयार होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डेथ ओव्हर मध्ये त्याला गोलंदाजीसाठी आणलेला. गावच्या संघासाठी खेळत असताना फर्स्ट ओव्हर मध्ये मात्र त्याला गोलंदाजी दिली जाते. आता डेथ ओव्हर मध्ये त्याला आणलंय. या षटकामध्ये सलामची कामगिरी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. आधी मडकेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क मध्ये. धापलकावर धाव संख्या 42. पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये ओमकारने एक जबरदस्त गोलंदाजी केल्या. आधी मडके सलाम साठी फुल टॉस आहे आणि फुल टॉसला सोडेल तो सलाम कुठला. त्याच्या पाठमधून एक मोठा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचं.
ओमकारचं क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा येतील. सलामच्या पाठमधून एक जबरदस्त फटका ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस होता, फ्लिक केलं या बॉलला आणि तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू ओमकार यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या संघासाठी ते 4 धावा वाचवल्यात. संघाची धावसंख्या वाढेल, 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवर. नीरज स्पोर्ट हा संघ टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आदी मडकेचा हा चेंडू गतीमध्ये सातत्याने परिवर्तन, लेंथ मध्ये परिवर्तन करत असताना सलामच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रकांत दादा निश्चित यांच्याकडून दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. जेवढा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलाय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे ईटीसी लाईव्ह आणि संपूर्ण ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी आयोजित खासदार ट्रॉफी मध्ये. आपल्या खबर 44 अजूनही जर तुम्ही ईटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवनवीन अपडेट लवकरच एक क्लिकवर तुमच्या मोबाईलवर येतील. गोलंदाज तयार आहेत. आधीचा हा चेंडू सुंदर जो आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल आली. सलामच्या पाठमधून एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 45 या धावसंख्येवर. 45 ऑन द बोर्ड, 45 धावा दापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शशिकांतजी पाटोळे यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये ही क्रीडा स्पर्धा रेखाटली जाते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. गणेश डिंगोरे आले आणि ते सलामला रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. अजून एक धक्का नीरज स्पोर्ट आसनगावला. किशोर परटोले यांचंही शुभागमन होतं. वेलकम सर. जेवढं चांगलं कार्य क्रिकेटमध्ये तेवढं पोलीस दलामध्ये तुमचं वेलकम आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. पंचांचे 2 यात समांतर आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 धावा. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा. इथे जर एखादा चौकाराला षटकाराला नीरज स्पोर्ट हा संघ फिनिश चांगल्या दर्जाने करेल आणि 50+ जाताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे आधीचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे फेकी. तीन धावा आणि तदनंतर रन आउट. अर्थातच पहिल्या 4 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 51 धावांचं लक्ष साई स्पोर्ट शहापूरच्या समोर आहे. एमडी स्पोर्ट खुडगर आणि हर्ष स्पोर्ट ठुणे आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. मिलिंद डुकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे एमडी खुडगर आणि हर्ष स्पोर्ट ठुणे. चला विनंती असेल टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. ही महत्वाची सूचना दोन्ही टीम साठी. लगेचच आपण टॉस साठी संपर्क साधा. ही महत्वाची सूचना. 51 झालेले आहेत. 52 धावांचं लक्ष आणि त्या 52 धावांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचं आणि ते ऐकण्यासाठी जाऊयात प्रथम चव्हाण सर यांच्याकडे. धन्यवाद.
पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय साई स्पोर्ट शहापूर विपक्ष अर्जुन विनंती असेल त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्यायची नीरज स्पोर्ट्स असनगाव विपक्ष साई स्पोर्ट शहापूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये संदीप सरांची उपस्थिती वेलकम सर विनंती असेल ठुणे टीम कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचं हर्ष स्पोर्ट्स ठुणे विपक्ष एमडी स्पोर्ट्स कुडगर असे दोन दिग्गज संगीत ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ओमकार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते वेलकम ओमकार आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे क्वालिफाईंग राऊंड मध्ये शेरे संघ देखील दाखल झालेला आहे शेरे विपक्ष आईगाव दे गोटेगर ब अशी मॅच आपली अजूनही पेंडिंग आहे ती उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच असेल या गोष्टीवरती सर्वांनी नोंद करून घ्यायची यानंतर होणारी मॅच एमडी स्पोर्ट्स कुडगर विपक्ष हर्ष स्पोर्ट्स ठुणे असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील विनंती असेल सन्माननीय राजेंद्र दादा खाडे साहेबांना आपण आपले शुभ असे टॉस करायचंय एका बाजूला आपल्याला मॅन फ्रॉम टेमरे मयुरेश पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम घेरचे संदीप सर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील चला विनंती असेल त्वरित मॅच सुरू करायची आजचा दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसामधील आजचा दिवस क्रमांक 7 आहे 7व्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली मॅच नीरज स्पोर्ट्स असनगाव विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील क्रिकेटचं देखणा आणि विलोभनीय या दुनियेमध्ये आपण पाहणार आहोत दोन संघ ऍक्शन मध्ये असतील एमडी स्पोर्ट्स कुडगर विपक्ष हर्ष स्पोर्ट्स टुन्याशी यानंतरची होणारी मॅच तर विनंती असेल त्वरित सामना सुरू करायचे आजचा दिवस क्रमांक 7व्या दिवसातील ही पहिली मॅच पाहतोय बॉलिंग मार्क वरती मॅन फ्रॉम बोरशेती अर्जुन बांगर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये बॉलिंग मार्क वरती अर्जुन बांगर तयार होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यामधील हे पहिले षटक घेऊन तयार होतोय 38 सर्कल बाहेर दोन खेळाडू पाहायला मिळतील डीप मध्ये पेट्रोलिंग करतील लॉंग ऑन मध्ये असेल त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा फिल्डर जो मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण थर्ड मॅन फाईन लेग पाहणार आहोत त्यानंतर पॉइंट पाहायला मिळेल शॉर्ट कव्हर असेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ देखील पाहायला मिळतो वाईडिश मिड ऑन देखील पाहायला मिळेल अशी व्यूहरचना पाहायला मिळते या पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती अर्जुन स्ट्रायकर एंड वरती गणेश पहिला चेंडू आपण पाहतोय बॉल बॅक ड्राइव्ह घ्यायचा प्रयत्न होता दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते आणि सिंगल धाव सांगून जाते की मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची इथे सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते धावसंख्येला आकार मिळतोय स्कोर कार्डला आकार मिळत असताना पाहायला मिळतोय एक धाव स्कोरबोर्ड वरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं इथे लढाई करावी लागेल इथे प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांना दाखवावे लागेल कारण अभी नहीं तो कभी नहीं यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट फलंदाज कैलास बांडेच्या बॅट मधून येतोय हा ट्रेडमार्क स्ट्रोक बॉल सीमा पार धावा मिळतील 6 षटकार पाहतोय फलंदाज कैलासच्या बॅट मधून मास्टर षटकार पाहायला मिळतोय 7 धावा स्कोरबोर्ड वरती मी म्हटलं होतं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही
जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कराल, प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवाल, त्याच वेळी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. इथे आपण पाहतोय 7 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. ठोसास ठोसा, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. आणि इथे आपण पाहतोय अगदी ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात झाली होती अर्जुन आणि बालीच्या माध्यमातून, त्याच प्रकारे सुरुवात होतीये सध्याच्या स्थितीला गणेश आणि कॅलीच्या माध्यमातून. 7 धावा स्कोरबोर्ड वरती षट क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला असेल लॉंग ऑफला, दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड ठोकलाय षटकार. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका आहे. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका सजवण्यात येतोय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जातीये. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये, अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले होते. कुठेतरी सेंटर ऑफ मास आपल्याला पाहायला मिळत नव्हता आणि त्यामुळे आपण पाहिलं तर फटका लांबी जास्त मिळाली आणि त्यासोबत उंची देखील जास्त मिळाली होती. दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागते. अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळते डीप मध्ये, जे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळत होते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेले आणि त्यानंतर आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. एकंदरीत 8 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू, बॅटची कडा लागतीये. भाग्य आणि नशीब दोन्ही आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला साई स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय, कारण सातत्याने चेंडू हवेमध्ये जातोय. त्यानंतर बॅटची कडा लागत असताना आपण पाहतोय की गॅप शॉट सिलेक्शन होतोय. इथे 2 धावा कंप्लीट होतात, सॉरी 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये 11 पोहोचतोय. जो मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळतात. विकेट घेण्याचं प्रयत्न केले जाते परंतु इथे सिंगल देखील थांबत नाहीये. यावेळेस आपण पाहू शकतो पंचांनी वाईड चेंडू घोषित केलेला आहे. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 12 रन. 12 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. पंचांच्या माध्यमातून वाईड असा इशारा देण्यात येतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून चॅलेंज करण्यात येतोय. डिसिजन आपण पाहतोय पेंडिंग वरती असेल. फेअर डिलिव्हरी आहे की वाईड आहे हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कळून जाईल. टेक्निकल टीम जी मात्र इन ऍक्शन मध्ये आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतो, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू गमावण्यात आलेला आहे. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी सुरुवात, दमदार सुरुवात होतीये कॅली आणि गणेश या दोघांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अर्जुनचं थोड्याशा प्रमाणामध्ये कर्पूस समाचार या पहिल्या षटकामध्ये घेतलं जात आहे. यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. तेज तरार गोलंदाजी होती परंतु लाईन आणि लेंथ टप्पा कुठेतरी चुकीचा पाहायला मिळतोय. व्हाईटची एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ स्ट्रायकर एंड वरती कॅली. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. पहिला झटका लागतोय साई स्पोर्ट शहापूर संघाला. कॅलीची केस संपुष्टात. कॅली बॅक टू दी पवेलियन.
विकेटची मात्र पडत असताना पाहायला मिळते निलेश बांगर तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. निलेश बांगर त्याच्या विरोधामध्ये अर्जुन बांगर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या शेवटच्या चेंडूवरती असेल असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा सध्याच्या स्थितीला दाखवण्यात येतोय साई स्पोर्ट शहापूर या संघाच्या माध्यमातून निलेश बांगर याच्यावरती. कारण 52 धावा चेस करायचे, 13 धावा झाल्या होत्या, त्यानंतर मात्र विकेटचं पतन होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी संघाचं डाव न अडखळता पुढे जात राहिलं पाहिजे यासाठी नक्कीच निलेशला प्राचारित केलं जात आहे तिसऱ्या क्रमांकावरती. निलेश आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. दुसऱ्या बाजूला वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर गणेश टिंगोरे नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतायत, इथे कॅच होती कंप्लीट. डाऊन दी बॉल आले होते सलाम, आल्या पावली परत निलेश बांगरला. क्रिकेटमध्ये एक समीकरण आपण नेहमी पाहतो, वन ब्रिंग्स टू, आणि तो समीकरण इथे पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती कॅली तंबूच्या आश्रयाला गेला आणि या चेंडूवरती निलेश देखील जातोय. पुन्हा एकदा आला थँक्यू सो मच जीजे मास्टर. पहिल्या षटकाची समाप्ती 2-13 अशी धावसंख्या पाहायला मिळते. टीम हँडल घ्यायचं नाहीये नीरज स्पोर्ट्स असनगाव टीम, आपण टीम हँडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूंवरती वर्चस्व होतं साई स्पोर्ट शहापूर संघाचं, परंतु त्यानंतर पूर्ण प्रकारे C4 क्रिकेटमध्ये C4 कमबॅक करायचं काम केलंय इथे नीरज स्पोर्ट्स असनगाव संघाने. 5व्या चेंडूवरती कॅलीला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं निलेश यांना देखील परतायला लागलं तंबूच्या आश्रयाला. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे मागणी अगदी त्याचप्रमाणे पुरवठा होतोय, कारण 13ची सरासरी चेजिंग करत असताना गाठायची आहे आणि 13ची सरासरी जी मात्र पहिल्या षटकामध्ये गाठली जातीये. बॉलिंग मार्क वरती येतोय गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल स्पेल मधील पहिल्या आणि सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये सागर येतोय. दुसऱ्या बाजूला गणेश टिंगोरे उर्फ धोनी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम गोटेगर्भ स्ट्रायकर एंड वरती असेल, नॉन स्ट्रायकर एंड वरती मनीष पाहायला मिळतील. पहिला चेंडू खेचून मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल आलेत, फिल्डर फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर, आणि म्हणावं लागेल वाऱ्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासावं. अगदी त्याप्रमाणे नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या गोलंदाजीच्या जीवावरती साई स्पोर्ट्स शहापूर संघाची बॅटिंग लाईनअप ढासळताना पाहायला मिळतीये. 1 मोर विकेट डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. एकंदरीत तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. जीडी अर्थात जयदीप बोंडिवले सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. एक हार्ड हिटर फलंदाज तितका सुरेख असा गोलंदाज आणि वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन टेनिस बॉल क्रिकेट
म्हणून जेडीची ओळख आहे. सातत्याने अनेक विक्रम त्याच्या देखील नावावरती आहेत. दुसऱ्या बाजूला मनीष लानेचा विचार केला तर यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये त्याने देखील स्वतःच्या नावाच्या भोवती टेनिस बॉल क्रिकेट शहापूरचा विचार केला तर वलय निर्माण केली आहे. बॉलिंग मार्क वरती सागर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती मॅन फ्रॉम गोकुळगाव जेडी असेल. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी होत होती पहिल्या 4 चेंडूंवरती, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट प्राप्त झालेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू बाहेर निघतो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. विनंती आहे अविनाश बोंद्रे आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा. दरम्यान मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. योगेश येत आहेत. कॅच सुटली आहे. इथे एक धाव कंप्लीट होतीये आणि फलंदाज बाद होतोय. नशीब नशीब आणि नशीब पाहायला मिळतोय पूर्ण प्रकारे नीरज स्पोर्ट्स असनगाव या संघाच्या बाजूने. फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये इथे जेडीला परतायला लागते माघारी. बिग फिश डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. विनंती असेल हर्ष स्पोर्ट्स ठुणे टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे, कारण एमडी स्पोर्ट्स कुटघरे टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल हर्ष स्पोर्ट्स ठुणे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. एमडी स्पोर्ट्स कुटघरे टीमचे कॅप्टन सँडी सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेल्या आहेत आणि अजून देखील गाजवत आहेत. नवीन नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. ते असतील त्यानंतर नरेंद्र सर असतील यांच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातून संधीचं सोनं देखील केलं जाते. त्यामुळे सँडी सरांचं आणि नरेंद्र सरांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतो या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील कॅरी केली आहे. मनीष लाने स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल आलेत फिल्डर. लागतोय झटका 5वा. 18 आकड्यावरती मनीष लानेला देखील माघारी परतावं लागतंय आणि पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. थोडस चेक असेल. 14 धावेंवरती 5वा झटका बसत असताना पाहायला मिळतोय. विनंती असेल हर्ष स्पोर्ट्स ठुणे टीम कॅप्टन एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. आपण अजूनही टॉस साठी उपस्थित नाहीये, त्यामुळे आम्ही एमडी स्पोर्ट्स कुटघर संघाला टॉस विन देतोय. सँडी सर आपला डिसिजन सांगायचा. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी हर्ष स्पोर्ट्स ठुणे. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. मॅच विन दिली जातीये एमडी स्पोर्ट्स कुटघर संघाला, कारण समोरचा संघ हर्ष स्पोर्ट्स ठुणे हा अनुपस्थित आहे. त्यामुळे एमडी स्पोर्ट्स कुटघर संघाला मॅच विन दिली जातीये. स्ट्रायकर एंड वरती श्रावण पाहायला मिळतोय. श्रावण आणि अतिश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक्रमांक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं
2 षटकांची समाप्ती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा स्कोरबोर्ड वरती समीकरण पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शिल्लक 12, विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज. विनंती असेल जास्त टीम मॉडेल घ्यायचं नाहीये नीरज स्पोर्ट्स असनगाव टीमला. जो मोमेंटम चालू आहे मॅचचा पेस स्लो करायचं नाहीये. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय. 2 षटकांची समाप्ती 15 धावा स्कोरबोर्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू विजयासाठी 37 धावेची गरज असेल. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. तेच प्रयत्न इथे बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट शहापूर संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या श्रावण आणि त्याच्या सोबतीला आतिशला करावे लागतील. कारण सध्याच्या स्थितीला नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ फिल्डिंग करत असताना फ्रंट फुट वरती आहे आणि बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट शहापूर संघ चेजिंग करतोय आणि चेजिंग करत असताना दमछाक होत असताना पाहायला मिळतीये. 15 या आकड्यावरती 5वा झटका बसलेला आहे. समीकरण 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 37 धावेंची गरज असेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती तन्मय येतोय 30व्या षटकासाठी. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, मागचा पाय बेंड करण्यात आला होता. दरम्यान चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सलाम पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. 11 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये कमबॅक होईल का की एकतर्फी मॅच होईल येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 11 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. एका बाजूला आतिश, दुसऱ्या बाजूला श्रावण. यानंतर होणारे मॅच मुरबाड 11 विपक्ष NP स्पोर्ट्स A. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. दरम्यान फटका चांगला पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या असतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर एट डाऊन दी बॉल. फटका चांगला आहे, बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर एट. येतोय श्रावणच्या बॅट मधून षटकार. यावेळेस चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान 1 धाव कंप्लीट होती आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सध्याच्या स्थितीला सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके मारायचे परंतु त्यासोबत सिंगल डबल देखील काढावे लागतील. समीकरण पाहायला मिळतोय 9 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. सध्याच्या स्थितीला समीकरण थोडंसं अवघड झालेलं पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने विनंती असेल NP A विपक्ष मुरबाड 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. गोटेगर गावाचा ब्रँड दाखवणारा बॉल चाललाय सीमा पार. आतिशच्या बॅट मधून येतोय बाहुबली, षटकार. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. षटकार पाहायला मिळतोय. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. कोण विसरून चालेल. विता स्वामी विपक्ष गोटीगर्भ अशी मॅच सुरू होती. त्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंड वरती आतिश होता. अगदी 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारले, 2 चेंडू राखून तो सामना गोटेगर्भ संघाने जिंकला होता. अगदी तोच खेळाडू आणि त्याच प्रकारे सध्याच्या स्थितीला समीकरण आहे. इथे कशी कामगिरी होईल हे पाहणं देखील महत्वाचं. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान फिल्डिंग खराब होतीये. भीती नशिबाची साथ. बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय नशिबाचा 4. बदलणारे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. यावेळेस व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट a glorious stroke, so beautiful, so elegant, just looking like a wow. बॉल सीमा पार. लॉंग ऑन ला क्लिअर करत मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा येतोय हा षटकार.
मास्टर विनंती असेल दोन्ही टीम्स नीरज स्पोर्ट्स असनगाव टीमला देखील विनंती आहे टीम हँडल घ्यायचं नाहीये. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे, क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर असं आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलताना पाहायला मिळतीये. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती आता ती मॅच आयसीयू मध्ये शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ब्लॉकबस्टर मॅच आपण पाहतोय आणि आता समीकरण उरलंय येणारे 6 चेंडू आणि 13 धावेंची गरज. व्हॉट अ बिग फाईट, बिग बॅटल आपण पाहू शकतो. एका जंगलामधील 2 संघ, एका जंगलामधील 2 वाघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. यावेळेस पहिला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. 5 चेंडू आणि 13 धावेंची गरज. एसबी आपल्याला पाहायला मिळतील. सुमित याची मात्र पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 13 धावेंची गरज. एक नावाजलेला गोलंदाज म्हणून एसबी ची देखील ओळख आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डाऊन द बॉल येत आहेत. सलाम उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. 11 धावेंची गरज. 4 चेंडू शिल्लक. सध्याच्या स्थितीला मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नीरज स्पोर्ट्स आसनगाव, दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स शहापूर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर. कधी फ्रंट फुट वरती साई स्पोर्ट्स शहापूर तर कधी फ्रंट फुट वरती नीरज स्पोर्ट्स आसनगाव पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. इथे देखील चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा बॉल सीमा पार. इथे येतोय श्रावणच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 3 चेंडू आणि 5 धावेंची गरज. जी मेहनत अर्जुनने पहिल्या षटकामध्ये केली होती, जी मेहनत सागरने दुसऱ्या षटकामध्ये केली होती, त्यावरती पाणी तन्मयने तिसऱ्या षटकामध्ये सोडलंय. परंतु इथून 3 चेंडूंमध्ये 5 धावा जर डिफेंड झाल्या तर मात्र आपण पुन्हा एकदा कलाटणी पाहणार आहोत. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपण पाहू शकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. 3 चेंडूंमध्ये 4 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच रोमहर्षकतेने भरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे MSD स्टाईलने सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघाने. अभिनंदन साई स्पोर्ट्स शहापूर. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिलं तर आतिशच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं 7 चेंडूंमध्ये श्रावणच्या माध्यमातून 21 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. कैलास यांच्या माध्यमातून एक षटकार आला होता 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. गणेश यांच्या माध्यमातून 4 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. सर्वांच्याच माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. समाधान यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम समाधान, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 5 दिवस होतो त्याची उपस्थिती नव्हती, परंतु आजच्या 7व्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळते. अप्रतिम अशी मॅच होती. प्रत्येकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगली अशी कामगिरी आपण पाहिली. विथ द बॅट श्रावणने देखील चांगली कामगिरी केली. त्यानंतर आतिशने देखील चांगली कामगिरी केली होती. सर्वांच्याच माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोड असं कौतुक त्यांचं देखील करणं गरजेचं आहे. पहिली मॅच कंप्लीट होती. यानंतर